बघतो नमस्कार. बघतो आजचा व्हिडिओ एक खूपच रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. होऊ शकले तर या व्हिडिओच्या माहितीला ध्यान देऊन लक्षपूर्वक पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न करा. आपल्यापैकी बऱ्याचशा भक्तगणांच्या मनामध्ये हे प्रश्न उद्भवत असतील की घराच्या मुख्य दरवाजात पाणी शिंपडण्याची योग्य वेळ कोणती असते, योग्य विधी काय असते, आपण कोणत्या वेळेत पाणी शिंपडले पाहिजे, काय मुख्य दरवाजात पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे किंवा मग विना आंघोळ करताही मुख्य दरवाजात पाणी शिंपडले जाऊ शकते, झाडू मारण्यापूर्वी की मग झाडू मारल्यानंतर हे पाणी शिंपडले पाहिजे. आणि यासोबत अजून एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की काय विटाळ मासिक पाळीत महिला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पाण्याला शिंपडू शकतात, काय त्या आपल्या घराच्या मुख्य दरवाजात दिवा लावू शकतात का. तसेच पाण्याशी संबंधित अजून एक प्रश्न आहे की पूजाघर मंदिरात आपण दररोज जे एक तांब्या पाणी भरून ठेवतो त्या पाण्याचे आपण काय केले पाहिजे, कशा प्रकारे या पाण्याचा आपण प्रयोग केला पाहिजे, काय आपण या पाण्याचा वापर आपल्या जेवणात करू शकतो का, किंवा मग यास आपण कोणत्या रोपाच्या मुळात ओतू शकतो, त्या पाण्याचा उपयोग कशा प्रकारे केला पाहिजे. तसेच घराच्या मुख्य दरवाजात पाणी शिंपडण्याच्या संबंधित अजून एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की आपल्यापैकी बरीचशी अशी लोक आहेत जी की फ्लॅटमध्ये राहतात आणि काही लोक तर अशी आहेत जी भाड्याने रूम मध्ये राहतात. तर त्यांनी आपल्या घराच्या मुख्य दरवाजात दिवा कशा प्रकारे लावला पाहिजे, दरवाजात पाणी कोठे शिंपडले पाहिजे, म्हणजे ते कोणत्या जागेला मुख्य दरवाजा मानून तेथील स्थानी मुख्य दरवाजाशी संबंधित असलेले उपाय करू शकतील. तर बघतो हा आजचा व्हिडिओ पूर्णतः अगदी तुमच्या याच प्रश्नांवर आधारित आहे, त्यामुळे हा खूपच महत्त्वपूर्ण आहे. तर पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला आग्रहाची विनंती करतोय की या व्हिडिओच्या माहितीला लक्षपूर्वक ऐका आणि खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या आवडीच्या इष्टदेवतेचे नाव जेवढे शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त वेळा टाईप करून आपल्या इष्टदेवावरील तुमचे प्रेम व्यक्त करा. मी प्रार्थना करतो की तुमची देवता तुमच्या सर्व मनोकामनांना पूर्ण करो. या तर मग बघतो आता जाणून घेऊयात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ कोणती असते, योग्य विधी काय असते. तर बघतो जर तुम्ही मुख्य दरवाजात पाणी शिंपडता तर तुम्हाला ध्यान ठेवायचे आहे की तुम्ही एक दिवस अगोदरच म्हणजेच रात्री झोपण्यापूर्वी एका कोणत्याही धातूच्या पात्रामध्ये, जसे की तुम्ही तांब्याचे भांडे घेऊ शकता, तांबे नसल्यास पितळेचे घेऊ शकता, स्टील चांदीचे घेऊ शकता, जे पण पात्र तुमच्याजवळ उपलब्ध असेल त्या भांड्याच्या तांब्यामध्ये थोडेसे गंगाजल घाला आणि त्यावर शुद्ध पाणी भरून घ्या. जर गंगाजल उपलब्ध नसेल तर परेशान होण्याची आवश्यकता नाही, फक्त शुद्ध पाण्यानेही तुम्ही पात्रास भरून ठेवू शकता. नंतर त्या पाण्याने भरलेल्या भांड्यास आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवून द्या. आता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून या पाण्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडून घ्या. आता बरीचशी लोक विचारतात की काय आम्ही आंघोळ करण्यापूर्वी हे पाणी शिंपडू शकतो का, किंवा मग आंघोळ करणे आवश्यक आहे का. तर बघतो घराच्या मुख्य दरवाजावर सकाळ सकाळीच सर्वात पहिले जे पाणी शिंपडले जाते, जे की रात्रभर स्वयंपाकाच्या ठिकाणी ठेवलेले पाणी असते, तर हे एक प्रकारे उपायाच्या पद्धतीने केले जाते. घरामध्ये कोणत्याही प्रकारची समस्येची परेशानी असो, कोणत्याही प्रकारचे दुखणे राहत असेल, गरिबी कंगाली असो, किंवा मग घरामध्ये क्लेश कलह अधिक राहत असेल, म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेने तुम्ही खूपच परेशानीत आहात, बऱ्याच कालावधीपासून समस्यांनी पूर्णतः घेरले गेलेले आहात, तर अशामध्ये घराच्या स्वयंपाकाच्या ठिकाणी रात्री एक तांब्या पाणी भरून ठेवले जाते आणि हेच पाणी घराच्या मुख्य दरवाजात सकाळ सकाळीच लवकर उठून शिंपडले जाते. या पाण्याला शिंपडल्याने तुमच्या घरामध्ये कोणत्याही समस्येची परेशानी असो तर ती फारच अतिशीघ्रतेने समाप्त होऊन जाते. या उपायास केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते, क्लेश कलहांपासूनही मुक्ती मिळते, रोग आजारांपासूनही मुक्ती मिळते. म्हणजेच कोणत्याही प्रकारची मानसिक शारीरिक परेशानी असो, आर्थिक तंगी असो, किंवा मग तुमच्या घराचा कोणता वास्तुदोष असो, कोणत्या प्रकारचे ग्रहदोष असो, जसे की काही वेळा असे होते की आपल्यापैकी काही लोकांच्यावर काही प्रकारच्या वाईट ग्रहदोषांचा प्रभाव राहत असतो, ज्या कारणामुळे घरामध्ये कित्येक समस्या कायम बनून राहतात. तर या उपायाने ग्रहदोषांच्या वाईट प्रभावांपासूनही तुम्हाला मुक्ती मिळते, वास्तुदोष आणि पितृदोषही समाप्त होतो. यासोबत जसे की बऱ्याचशा लोकांचे हे प्रश्न असतात की त्यांच्यावर कोणीतरी काही क्रियाकर्णी केलेली आहे, त्यांच्या कुटुंब परिवारात पूर्वी कोणत्याही प्रकारची कसलीच समस्या नव्हती, परंतु आता काही दिवसांपासून समस्या ह्या लागोपाठ वारंवार येतच चालल्या आहेत, कोणता रस्ताच सापडत नाहीये. तर बघतो अशा समस्यांच्या परेशानीतून बाहेर पडायचे असेल, कोणाच्याही क्रियाकर्णीचा तंत्र मंत्राचा प्रभाव असेल, कोणाच्या वाईट नजरदोषाचा प्रभाव असेल, तरीही या उपायाने म्हणजेच या एक तांब्या पाण्याने
तुमच्या समस्यांच्या परेशानी स्वतःहून काहीच दिवसांमध्ये समाप्त होऊन जातात. तर हा एक घरातील समस्यातून मुक्ती मिळवण्याचा रामबाण आणि सर्वात साधा सरळ उपाय आहे, जो की आपल्या हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये वर्णित आहे. तर तुम्ही आपल्या घराच्या स्वयंपाकाच्या ठिकाणी रात्री झोपण्यापूर्वी 1 तांब्या शुद्ध पाणी भरून ठेवा आणि सकाळी प्राप्तकाळी लवकर उठून त्याच पाण्याने आपल्या घराच्या मुख्य दरवाजात शिंपडून घ्या. आता जसे की बऱ्याचशा भक्तगणांचे हे प्रश्न येत असतात की हे पाणी आम्ही कोणत्या वेळी आमच्या घराच्या मुख्य दरवाजात शिंपडले पाहिजे. तर बघतो, सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी पाण्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजात शिंपडून झाले पाहिजे. आता पुढे जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजात साफसफाई व स्वच्छता करू इच्छिता तर यास तुम्ही दुसऱ्या पाण्याचा वापर करून नंतर धुवू शकता. यात कोणतीच समस्या नाही, परंतु त्या तांब्यातील पाण्याला मात्र सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी शिंपडून पूर्ण केले पाहिजे. आणि आता जसा तुमचा पुढील प्रश्न आहे की काय आम्हाला स्नान करूनच या पाण्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजात शिंपडले पाहिजे किंवा मग विना आंघोळ करताही करू शकतो का? तर बघतो, हे जे पाणी आपण दरवाजात शिंपडतो तर हा एक असा उपाय असतो, तर यास आपण स्नान केल्यानंतर करत नाही. सकाळी लवकर उठतो आणि उठून सर्वात प्रथम घराच्या स्वयंपाक खोलीत जावे. त्यानंतर त्या पाण्याला घेऊन घराच्या मुख्य दरवाजात जावे. मुख्य दरवाजा खोलून म्हणजेच मेन गेट खोलून या पाण्याला शिंपडावे. येथे एक ध्यानात असू द्या की या पाण्याला शिंपडताना आपल्या पितरांचे स्मरण अवश्य करा, श्री लक्ष्मीचे ध्यान अवश्य करा. कारण की असे बोलले जाते की सकाळ सकाळीच श्री धनलक्ष्मी प्रत्येक दरवाजात येतेच येते, सर्वांच्या दरवाजात येते. ज्यांचेही दरवाजे उघडे असतात, ज्यांच्या घरामध्ये या पाण्याला घराच्या मुख्य दरवाजात शिंपडलेले असते, त्या व्यक्तीच्या घरात श्री लक्ष्मी अतिप्रसन्न होऊन प्रवेश करून जाते. त्यामुळे बघतो, पाणी शिंपडताना श्री लक्ष्मीचे ध्यान अवश्य करा आणि मनातल्या मनात अशी प्रार्थना करा की हे देवी श्री धनलक्ष्मी, तू माझ्या घरामध्ये प्रवेश कर, मी तुझे स्वागत करण्यासाठी तयार आहे. आणि यानंतर आपल्या पितरांचे ध्यान करावे, कारण की आपल्या घराचा जो उंबरठा असतो तेथेच आपल्या पितरांचा वास असल्याचे मानले जाते. तर जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडता तर याने तुमचे पितृ अतिप्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होतो. तर सकाळी उठताच तुम्ही हे जे पाणी शिंपडता तर यासाठी तुम्हाला स्नान करण्याची आवश्यकता नाही. आणि आता पुढील प्रश्न आहे की काय झाडू मारल्यानंतरच आपणास पाणी शिंपडले पाहिजे की मग झाडू मारण्यापूर्वी पाण्याला शिंपडू शकतो का? तर बघतो, जसे की मी आपणास आधीच सांगितलेले आहे, झोपून उठल्यानंतर सर्वात पहिले कार्य तुम्हाला जे करायचे आहे ते या पाण्याला शिंपडण्याचेच करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही झाडू मारू शकता. परंतु एका गोष्टीचे ध्यान ठेवा की जेव्हा आपण झोपून उठतो तर सर्वात प्रथम अंथरुणात बसूनच आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांना एकत्र जोडून पूर्ण तळव्यांना पाहिले जाते आणि यामध्ये श्री लक्ष्मीला पाहिले जाते. याचसोबत पंचदेवतांचे ध्यान केले जाते. तर हे पंचदेवी देवता कोणकोणते असतात? श्री दुर्गा माता, श्री शिवशंकर महादेव, श्री हरी विष्णू, श्री गणेश आणि भगवान श्री सूर्यदेव हे पंचदेवता सांगण्यात आलेले आहे. तर याच पंचदेवी देवतांचे ध्यान आपण आपल्या हातांच्या तळव्यांना पाहूनच करतो. कराग्रे वस्ती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम या मंत्राचे उच्चारण तुम्ही करू शकता. करत नाही तर काहीच हरकत नाही, परंतु आपल्या इष्टदेवतेचे पंचदेवी देवतांचे ध्यान मात्र आपल्या हातांना पाहत करा. त्यानंतर दोन्ही हात जोडून सर्व देवी देवतांना प्रणाम केला जातो आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताने भूमातेला स्पर्श केला जातो, तिला प्रणाम केला जातो. त्यानंतर आपला उजवा पाय जमिनीवर ठेवला जातो. बाकीची सर्व कार्य असतात ती सर्व कार्य यानंतरच केली जातील आणि या पाण्यासही यानंतरच शिंपडावे. आणि आता पुढे जसा की काही लोकांचा हा प्रश्न येतो की जेव्हा आम्ही पाण्याला शिंपडतो तर काय त्याच वेळी घराच्या मुख्य दरवाजावर झाडू मारून आणि पाणी ओतून साफसफाई करू शकतो का? तर हो बघतो, अगदी नक्कीच करू शकता. पहिले तुम्ही स्वयंपाक खोलीत ठेवलेले जे पाणी आहे त्या पाण्याला शिंपडून घ्या. त्यानंतर घरातील दुसरे अजून पाणी ओतून घराच्या मुख्य दरवाजात अजून अधिक चांगल्या प्रकारे झाडू घेऊन साफसफाई करू शकता. काही लोक विचारतात की आम्ही कोणत्या फ्लॅटमध्ये राहतो किंवा मग कोणत्या भाड्याच्या खोलीत राहतो, तर आम्ही या पाण्याला शिंपडावे किंवा मग दिवाला लावावे तर कुठे लावावे, कोणत्या जागेस आम्ही आमचा मुख्य दरवाजा मानावे? तर बघतो, तुमचा जो रूम आहे, जो फ्लॅट आहे, जेथे तुमच्या नावाची नेम प्लेट लावलेली असेल तर तुम्ही त्याच स्थानी दिवा प्रज्वलित करू शकता आणि त्याच दरवाजाच्या स्थानी तुम्हाला या पाण्याला शिंपडायचे आहे. म्हणजेच की जर तुमचे एकाच खोलीचे घर असेल तर तुमच्या खोलीचा जो दरवाजा आहे तेथेच तुम्हाला हे थोडेसे पाणी शिंपडायचे आहे आणि तेथेच तुम्ही दिवाही प्रज्वलित करायचा आहे. जे पण मुख्य दरवाजाशी जोडलेले उपाय असतात ते तुमच्या घराच्या म्हणजे तुमच्या खोलीचा जो दरवाजा आहे अगदी त्याच्या जवळच करा. बघतो पुढील प्रश्न आहे, विटाळ मासिक पाळीमध्ये महिला
आपल्या घराचा मुख्य दरवाजात या पाण्याला शिंपडू शकतात का? दिवाला प्रज्वलित करू शकतात का? तर बघतो, या पाण्याला शिंपडण्यासाठी मासिक पाळी असो अथवा नसो याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही पाणी शिंपडू शकता. आता राहिली बाब ती दिवा प्रज्वलित करण्याची. तर दिवा लावणे हे कार्मिक पूजेमध्ये येते आणि कार्मिक पूजा आपण शुद्ध व पवित्र झाल्याशिवाय करू शकत नाही. म्हणजेच मासिक पाळीचा कालावधी समाप्त झाल्यानंतरच तुम्ही करू शकता. बाकी तुम्ही या पाण्याचा प्रयोग मात्र कधीही करू शकता. मासिक पाळी दरम्यानही करू शकता. यात कोणतीच समस्या नाही. आता पुढील प्रश्न आहे की पूजाघर मंदिरात आपण जे तांब्यात पाणी भरून ठेवतो तर काय हे ठेवणे गरजेचे आहे का? आणि जर आपण यास ठेवतो तर या पाण्याचे काय करावे? तर बघतो, पूजाघर मंदिरात एक तांब्या पाणी भरून ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. घरातील हे पाणी ही एक अशी गोष्ट असते ज्यामध्ये घरातील सर्व प्रकारची ऊर्जा समाविष्ट होते, खेचली जाते. तर जेव्हा आपण पूजापाठ करतो, मंत्रांचा जप करतो किंवा जी पण प्रार्थना करतो अथवा कोणती मनामध्ये मनोवांछित इच्छेची मनोकामना करतो, आपल्या देवासमोर करतो, तर या सर्व गोष्टी त्या तांब्यातील पाण्यामध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे पूजा करण्यापूर्वी घराच्या मंदिरामध्ये एक तांब्या पाणी भरून ठेवले जाते आणि त्यानंतर एक दिवा प्रज्वलित केला जातो. येथे अग्नी आणि पाण्याचा एक प्रकारचा बॅलन्स, ताळमेळ बनतो आणि याच कारणामुळे शास्त्रांच्या अनुसार घराच्या मंदिरामध्ये एक तांब्या पाणी कायम भरून ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि दिवाही प्रज्वलित केला पाहिजे. तर आता या पाण्याचे पुढे काय केले पाहिजे? तर बघतो, सकाळच्या पूजेमध्ये जेव्हा आपण पाणी भरून ठेवतो तर हे प्राप्तकाळीच्या पूजेच्या वेळी हे पाणी ठेवले जाते आणि हे पाणी आपण दुसऱ्या दिवशी उचलतो. म्हणजेच जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा करण्यास जाता, आंघोळ वगैरे केल्यानंतर तुम्ही यास उचलता, तर या पाण्याचा प्रयोग आता तुम्ही अगदी बारकाईने लक्ष देऊन ऐकत राहा. बघतो, जर तुम्ही या पाण्याला आपल्या पूर्ण घरामध्ये थोडे थोडे शिंपडून घेता तर याने तुमच्या पूर्ण घराचे शुद्धीकरण होते. कारण की ते पाणी खूपच पॉझिटिव्ह एनर्जीने म्हणजे सकारात्मक ऊर्जेने भरलेले पाणी असते. या पाण्याला घरात शिंपडल्याने पूर्ण दिवसभर कोणत्या प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश तुमच्या घरामध्ये होत नाही. कोणत्या प्रकारची परेशानी जर तुमच्या घरामध्ये असेल आणि तुम्ही जर नियमितपणे या पाण्याला आपल्या घरात रोज शिंपडत राहता तर निश्चितच तुम्ही सर्व परेशानीतून मुक्ती मिळवाल. क्रियाकरणी, तंत्रमंत्रांच्या प्रभावातूनही तुम्ही मुक्ती मिळवाल. याचा दुसरा उपाय तुम्ही हा करू शकता. जसे की तुमच्या घरामध्ये कोणी आजारी आहे तर तुम्ही या पाण्याला त्या व्यक्तीला प्यायला देऊ शकता आणि हे पाणी एवढे ऊर्जावंत असते, एवढे शक्तिशाली असते की या पाण्याला पिल्याने मोठ्यात मोठ्या बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या आजारांपासूनही हळूहळू आराम मिळू लागतो. काही वेळा लोक विचारतात की औषधे तर आम्ही घेत आहोत पण ते औषध आम्हाला फळतच नाही, त्याचा प्रभाव आम्हाला पाहण्यास मिळत नाही. तर अशामध्ये जर या पाण्याला त्या रोगी व्यक्तीला पाजले जाईल तर औषधे खूपच चांगल्या प्रकारे काम करू लागतात. आणि जसे की कुटुंब परिवारामध्ये जर खूपच अधिक क्लेश कलह राहतो, आपापसात पटत नाही, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद होतात, तर परिवारातील सर्व सदस्य या पाण्याचे जर थोडेही सेवन करतात तर याने त्यांच्या विचारांमध्ये हळूहळू परिवर्तन घडून येऊ लागते. सर्वांच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ लागतो आणि आपापसात सामंजस्य बनू लागते. परिवारातील क्लेश कलह व आपापसातील मतभेद कायमस्वरूपी समाप्त होऊन जातात. मंदिरामध्ये ठेवलेल्या पाण्याचा पुढील उपाय काय आहे? बघतो, जर तुम्ही कोणते दुकान चालवता अथवा तुमचे कोणते व्यवसायाचे ठिकाण आहे, ऑफिस आहे, तर दररोज याच पाण्यातील थोडेसे पाणी घेऊन आपल्या दुकानात व्यापाराच्या ठिकाणी जाऊन तेथील स्थानी या पाण्याने शिंपडून घ्यावे. याने तुमचे दुकान, तुमचा व्यापार, व्यवसायाचे काम फारच उत्तम सुरू राहील. म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या समस्येची, कोणती परेशानी तुमच्या व्यापार व्यवसायाच्या स्थानी कधी उद्भवणार नाही. कारण की जसे मी तुम्हाला सांगितलेले आहे की हे पाणी फारच ऊर्जावंत असते, जागृत दैविक शक्तींनी भरपूर असते. त्यामुळे या पाण्याला शिंपडल्याने खूप साऱ्या समस्या स्वतःहून समाप्त होतात. जसे की जर तुमच्या दुकानास कोणाची वाईट नजर लागलेली असेल, फक्त बरेचसे लोक विचारतात की आमच्या कामाला कोणीतरी बांधलेले आहे. म्हणजेच पहिले तर दुकान फारच चांगले चालायचे, आता तसे चालत नाही. तर तुम्ही या उपायास अगदी निश्चिंत करू शकता. तुम्हाला फारच लवकर या सर्व समस्यांच्या परेशानीतून मुक्ती मिळून जाईल. दिवसा दुप्पट, रात्री चौपट तुमच्या धंद्या व्यवसायात उन्नती होत जाईल. आणि हो बघतो, मंदिरामध्ये ठेवलेल्या पाण्याला तुम्ही तुमच्या स्वयंपाक खोलीत घरातील जेवण बनवण्यासाठी किंवा पिण्यासाठी घेऊ शकता. परंतु बघतो, जेवण बनविण्यासाठी या पाण्याचा प्रयोग तेव्हाच करा जेव्हा तुमच्या घरामध्ये पूर्णतः सात्विक जेवण बनवले जात असेल. म्हणजेच लसूण, कांदा, नॉनव्हेज वाले जेवण बनवले जात असेल तर या पाण्याचा प्रयोग त्या जेवणात केला जाऊ शकत नाही. नंतर तुम्ही या पाण्यास परिवारातील सदस्य थोडे थोडे ग्रहण करू शकता आणि शिल्लक राहिलेल्या पाण्याला
तुम्ही तुमच्या घराच्या रोपांमध्ये तुळशीमध्ये ओतू शकता. तर बघतो असे मुळीच नाहीये की मंदिरामध्ये हे भरून ठेवलेले पाणी कोणत्याच कामाचे नसते किंवा ते बेकार असते. या पाण्याचे खूप सारे उपयोग असतात. जर आपण योग्य पद्धतीने या पाण्याचा प्रयोग केला तर आपल्या खूप साऱ्या समस्यांचे पूर्णतः समाधान मात्र या 1 तांब्या पाण्याने आपण करू शकतो. तर बघतो कायम हे लक्षात ठेवा की मंत्रांनी व आपल्या प्रार्थनेच्या ताकदीने अभिमंत्रित सिद्ध झालेले हे पाणी खूपच महत्वपूर्ण असते, खूपच शक्तिशाली असते आणि आपल्या मंदिरात ठेवलेले हे पाणी देवी देवतांच्या आशीर्वादाने परिपूर्ण असते. कारण की पूर्ण वेळ ते पाणी देवतांसमोर असते. सर्व देवी देवता तेथे असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व सकारात्मक ऊर्जा त्या पाण्यामध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे याचा वापर जर आपण योग्य प्रकारे करतो तर याने कित्येक समस्यांना आळा बसतो. म्हणजेच जर आपण नियमित रूपात या पाण्याचा वापर करतो तर याचा आपणास निश्चित लाभ प्राप्त होतो. परंतु जर कधी कधीच कराल तर तेवढाचा प्रभाव आपणास प्राप्त होऊ शकणार नाही. पण जर बघतो तुम्ही नियम बनवाल की रोज नियमितपणे घरात शिंपडायचे आहे, घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडे थोडे प्यायला द्यायचे आहे, शिल्लक राहिलेल्या पाण्याला तुळशीला इतर रोपांना ओतायचे आहे, दुकान व्यापाराच्या ठिकाणी शिंपडायचे आहे, मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी आपल्या घराच्या तिजोरीच्या स्थानी या पाण्याला शिंपडाल आणि नियमितपणे कराल तर तुम्हाला निश्चितच याचा चमत्कार पाहण्यास मिळेल. अशाच प्रकारे आपल्या स्वयंपाक खोलीतील पाण्यालाही रोजच्या रोज घराच्या मुख्य दरवाजात शिंपडाल तर याचाही तुम्हाला फारच शीघ्रतेने परिणाम पाहण्यास मिळेल. परंतु यास तुम्हाला डेली रुटीन मध्ये समाविष्ट करावे लागेल. बघतो काही वेळा लोक हा अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतात की काही वेळा पूजाघर मंदिरात ठेवलेल्या पाण्यामध्ये काही कचरा पडतो, काही कीटक वगैरे पडतात, तर काय आम्ही यात झाकून ठेवू शकतो का? तर हो, अगदी नक्कीच झाकून ठेवू शकता. जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी पूजा करता तर जोपर्यंत तुम्ही पूजा करत राहता, जोपर्यंत पूजापाठ मंत्रोच्चार करत आहात तोपर्यंत त्यास उघडे ठेवा. त्यानंतर जेव्हा तुम्ही पूजा संपन्न करून उठा तर सर्वात प्रथम एका प्लेटने त्या पाण्यास झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही त्यास उचलाल तेव्हा ते अगदी शुद्ध व साफ स्वच्छ मिळेल आणि त्या पाण्याचा प्रयोग तुम्ही तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये आपल्या हिशोबाने करू शकता. तर आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.